10वीच्या विद्यार्थ्यांसाठी तुमचे वर्षभराची मूल्यमापन योजना नक्की कशी असणार आहे, म्हणजे तुमचं जे वर्ष आहे ते थोडक्यात कसं असणार आहे, त्यांची गुणविभागणी कशी असणार आहे, त्यासाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा आहे। तर बघा, त्याच्यामध्ये तुम्हाला असणार आहे लेखी परीक्षा। लेखी परीक्षेचे विभाजन कसं असणार आहे, तर तुमचा जो गणित भाग 1 आहे तर ते तुम्हाला 40 मार्कासाठी असणार आहे। सेम गणित भाग 2 जो आहे तो तुम्हाला 40 मार्कासाठी असणार आहे। या दोन्हींची मिळून झाले 80 गुण। ठीक आहे। आता गणित भाग 1 साठी तुम्हाला परीक्षेसाठी किती वेळ असणार आहे, तर ते 2 तास असणार आहेत आणि सेम गणित भाग 2 साठी सुद्धा तुम्हाला 2 तास वेळ हा दिला जाणार आहे। आता हे झाले 80 मार्क। आता जे तुमचे 20 गुण राहिले आहेत तर ते जे 20 गुण आहे ते कशासाठी असणार आहे, तर ते अंतर्गत मूल्यमापनासाठी असणार आहेत। आता अंतर्गत मूल्यमापन म्हणजे नक्की काय, तर खाली एक तुम्हाला चार्ट दिलेला आहे, तिथे लिहिलं आहे बघा, अंतर्गत मूल्यमापन रूपरेषा इयत्ता 10वी साठी। तर त्याच्यामध्ये सुद्धा बघा त्यांनी 2 भाग केलेले आहेत। त्याच्यातला पहिला आहे बघा गृहपाठ आहे, ते 10 गुणांसाठी आहे आणि दुसरा जो भाग आहे तो आहे प्रात्यक्षिक परीक्षा, त्याचे आहे 10 गुण। आता गृहपाठामध्ये तुम्ही बघा तर गृहपाठामध्ये त्याचे सुद्धा 2 भाग आहेत। तर 2 भाग म्हणजे कोणते, तर गणित भाग 1 मध्ये तर त्याच्यामध्ये ते तुमचे काय असणार आहे, त्याच्यामध्ये कृती असणार आहे, तर त्याचे आहेत 10 गुण। ठीक आहे। तेच आपण दुसऱ्या सेक्शनमध्ये जर बघितलं गणित भाग 2 मध्ये ते सुद्धा 5च कृती आहेत, याची सुद्धा असणार आहेत किती, तर ते 10 गुण आहेत। म्हणजे गणित भाग 1 झाला आणि गणित भाग 2 झाला। आता आपण गणित भाग 1चं त्यांनी काय डिस्क्रिप्शन दिलं आहे ते बघूया। आता याच्यामध्ये त्यांनी 2 पॉईंट दिलेले आहेत। कोणते 2 पॉईंट आहेत ते आपण लगेचच बघूयात। तर एकूण 5 कृती पूर्ण करायच्या आहेत, या कृती कोणत्याही 5 वेगवेगळ्या प्रकरणातील असाव्यात। आता त्या कोणत्या कृती असणार आहेत हे तुम्हाला तुमचे विषय शिक्षकच ज्या त्यावेळेला तुम्हाला सांगतील। आता त्यात दुसरा मुद्दा त्यांनी काय दिलेला आहे बघा, तर प्रत्येक कृती ही 2 गुणांची आहे। म्हणजे आता बघा टोटल 5 कृती आणि प्रत्येक कृती ही 2 मार्काची आहे, म्हणजेच 5 दुनी 10 गुण हे तुमचे झाले। ठीक आहे। ओके। आता त्या कृती कोणकोणत्या आहेत ते तुमचे विषय शिक्षक तुम्हाला सांगतील। आता सेम तीच पद्धत जी आहे ती आपल्याला गणित भाग 2 मध्ये सुद्धा बघायची आहे। एकूण 5 कृती पूर्ण करायच्या आहेत आणि ह्या कृती कोणत्याही 5 वेगवेगळ्या प्रकरणातील असावे, हे सुद्धा तुमचे विषय शिक्षकच तुम्हाला सांगतील आणि प्रत्येक कृती ही सेम 2 गुणांचीच असणार आहे। म्हणजे टोटल गुण किती झाले बघा, एकूण गुण हे 20 झाले। आता यापैकी बघा, या 20 गुणांचे 10 पैकी गुणात आपल्याला काय करायचं आहे, रूपांतर करायचं आहे, हे तुम्हाला विषय शिक्षकच सांगणार आहेत। आता त्याच्यानंतर आपण प्रात्यक्षिक परीक्षामध्ये बघूया, ते आहे 10 गुणांसाठी। याच्यामध्ये सुद्धा 2 भाग आहेत, गणित भाग 1 आणि गणित भाग 2। त्याच्यामध्ये म्हणजेच प्रात्यक्षिकाचे 10 गुण आहेत आणि या साईडला सुद्धा प्रात्यक्षिकाचे किती आहेत, तर ते 10 गुण आहेत। आता त्याच्यामध्ये बघा त्यांनी पॉईंट दिलेला आहे। गणित भाग 1चं बघूया, बोर्डाने प्रसारित केलेल्या प्रात्यक्षिकांच्या यादीतील एक प्रात्यक्षिक करावायचे आहे, बरोबर। आणि दुसरं आहे बघा, बोर्डाने प्रसारित केलेल्या प्रात्यक्षिकांच्या यादीतील एक प्रात्यक्षिक सुद्धा आपल्याला करायचं आहे। याचे तुम्हाला किती मार्क्स आहेत, तर ते टोटल म्हणजेच एकूण गुण 20 आहेत, बरोबर। आता या 20 गुणांचे 10 पैकी गुणात रूपांतर ते आपल्याला करायचं आहे। आता किंवा जो ऑप्शन आहे तो कोणासाठी आहे ते सुद्धा आपण बघूयात। आता त्याने दिलेला आहे बघा बहुपर्यायी चाचणी। आता याच्यामध्ये काय आहे बघा, तर जे प्रात्यक्षिक परीक्षा देण्यास असमर्थ असलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा काय तो एक कारखाना आहे, बरोबर, ज्यांना ते लिहिता येत नाही वगैरे। ठीक आहे। तर त्यांच्यासाठी हा सेक्शन आहे। तर त्यांच्यासाठी हे किती मार्क्स असणार आहे, जी बहुपर्यायी चाचणी आहे ती 10 गुणांची असणार आहे। तर याच्यामध्ये सुद्धा बघा ते 2 सेक्शन आहे, म्हणजेच गणित भाग 1 आहे आणि गणित भाग 2 आहे। तर गणित भाग 1 जो आहे तो 10 गुण आणि 2 सुद्धा सेम 10 गुण असणार आहे। त्याच्यामध्ये सुद्धा बघा आपण गणित भाग 1चे पॉईंट बघूया। संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित 10 बहुपर्यायी प्रश्नांची एक चाचणी परीक्षा ही घेण्यात यावी। म्हणजे ते 10 बहुपर्यायी प्रश्न विचारणार आहेत, पण ते कोणत्याही टॉपिकवरती ते विचारू शकतात, कोणत्याही प्रकरणांवरती। आणि प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नाला 1 गुण देण्यात आहे, म्हणजे 10 प्रश्न आणि 10 गुण, प्रत्येक प्रश्नाला 1 गुण असणार आहे। सेम सिच्युएशन ही गणित भाग 2ची असणार आहे। संपूर्ण अभ्यासक्रमावर आधारित 10 बहुपर्यायी प्रश्नांची एक परीक्षा घेण्यात यावी। ठीक आहे। म्हणजे हे गणित भाग 2च्या बाबतीत आणि ह्याचे सुद्धा सेम आहे, प्रत्येक बहुपर्यायी प्रश्नाला 1 गुण देण्यात येणार आहे। टोटल गुण आहेत 20 आणि याची सुद्धा सेम करायचं आहे, 20 गुणांचे 10 पैकी गुणात रूपांतर करायचं आहे। तर बघू शकता तुम्ही, हे जरी सुरुवातीला जरी हे आपल्याला सांगायचं जरी असलं, म्हणजे थोडक्यात मुद्दा हा आहे की हे जर तुम्हाला बेसिक कळलं, तुमची मूल्यमापन योजना कशी आहे हे जर तुम्हाला थोडक्यात कळलं, तर जो पुढचा जो टप्पा आहे तो तुम्हाला, म्हणजे पुढचं जे तुमचं वर्ष आहे ते तुम्ही आरामात कसं मॅनेज करायचं ते तुम्हाला थोडक्यात तिथं समजून जाईल। त्याच्यामुळे ही जी योजना आहे किंवा हे जे मूल्यमापन आहे ते तुम्ही सुद्धा अभ्यासायचं आहे आणि तुमच्या मित्रमैत्रिणींमध्ये सुद्धा शेअर करायला विसरू नका। आणि आपल्या आदिराज क्लासेसला अजून जर सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। टिल देन टेक केअर, बाय बाय।